इथेच काही कळेल नाही. त्यांचं आपल्याला येतं तेवढं आपल्याला येऊ द्यावं असं करा थोडं.
वळव थोडं मोकळ्या मनाने वळव थोडं ऐकू येऊ दे हॅलो 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 तैसे जाना जे देही उदास तैसे जाना जे देही उदास आम्हाला ऐकू येते सेकंदाला सिटी उलटते त्याच्यात बास खूप झाला बास पूर्ण कमी पाहिजे ट्रेबल पूर्ण जास्त पाहिजे मिड आणि गेन घ्या इथं सॅटिस्फाईड करत नाही तेव्हा ते बरोबर आहे त्यांचं काही नाही ते मस्तच मदती Devi
निवारोणी गेले आशापाश निवारोणी विषय तुझा साधा नारायण विषय तुझा साधा नारायण गेले आशा हे विषय नारायण विषय माता पिता नावडे जनधन माता पिता माता पिता नावडे 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 जनधन नावडे नावडे जनधन माता पिता नावडे नावडे जनधन माता पिता पिता नावडे नावडे जनधन नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय तुझा नारायण विषय तुझा जनधन माता
भक्तैसे जनाची देही उदास गेले आशापाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनी दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातलिया भय नरका जाणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा चित्तासी अपुल्या ओम नमो ज्ञानेश्वर थोडं मन मोठं कर इथे आवाज ते खालच्याच काही ऐकू नका इथं आम्हाला काय पाहिजे ते पूर्वज ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो चलो निज सेवेलागी सेवक
सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा. जी भक्ती जगाने करावी, ज्या भक्ताचा जगाने सन्मान करावा, या जगात तो नेमका कसा ओळखावा याची जाणीव करून देणारा हा अभंग आहे. विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना आपल्या ह्या ओलवी ग्रामी उभारलेल्या हनुमान मंदिरातला हा 56वा उत्सव. या मंदिरातला पहिलाच 4था उत्सव इथं संपन्न होतो आहे. आपण अत्यंत श्रद्धेने सद्भावाने हा उत्सव करत आहात. परिसरातील सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित. आमचे वाहकर बाबा आहेत, माझ्या दोन्ही बाजू मजबूत आहेत. या बाजूला आमचे रामकृष्ण महाराज, या बाजूला प्रल्हाद महाराज, आणि आपण सर्व भाविक, आळंदीकर, गुणीजन, गायक, वादक वृंद मंडळी, आपण हा किल्ला लढवत आहात गेली 6 दिवस. आपण सर्व श्रोतेजन माना दुखल्या तरी माना उंचावतील अशा रीतीने श्रवण करत आहात. आजचा हा सेवेचा वाटा माझ्याकडे सोपवला गेलाय. उत्सव ही वारकरी परंपरेची, भारतीय अध्यात्माला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. एक एक गोष्ट स्वतंत्रपणे करायला गेलो तर फार कष्ट आहे. कोरड्या पडलेल्या गोदावरीच्या पात्रात जर खड्डे दिसू नयेत असं ठरवलं तर किती गावांना काम करावं लागेल? सगळ्यांनाच. त्र्यंबकवाल्यांना काम करावं लागेल, नाशिकवाल्यांना करावं लागेल, नांदूर मधमेश्वरवाल्यांना करावं लागेल, पैठणवाल्यांना करावं लागेल, नांदेडवाल्यांना पार बंगालच्या सागरापर्यंत सगळ्यांना कामं करावी लागतील. बरं किती टँकर टाकल्यावर ते भरेल? त्याला उपाय एकच. कोणता? पहिल्या पावसाचा फक्त पूर निघू द्या, सगळ्या गावांचे खड्डे भरून निघतील आणि फक्त गोदावरीची समतल पातळी दिसेल. मला असं वाटतं आपल्या अध्यात्म जीवनामध्ये वेगवेगळ्या लागणाऱ्या तत्वाची, मूल्यांची जपणूक करताना वेगवेगळी साधनं करण्याऐवजी एक उत्सव केला की त्यात सगळं भरून निघतं. विठ्ठला काय घडतं? तुम्ही सगळ्यांच्या प्रती जे सगळं काही करायला पाहिजे ते सगळं फक्त ज्याने होतं त्याला उत्सव असं म्हणतात. करणी कमी झाली चालते, हे वाढवून द्यायला सफिशियंट नाही येतात आणि खिचला जातोय पूर्णपणे. अर्ध्या कीर्तनात कोरडं करेल ते. विठ्ठला आम्ही फार आशा ठेवत नाही. आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. फक्त रोज 3दा किल्ला लढवावा लागतो म्हणून काळजी आहे, बाकी काही कारण नाही. तुमचा फटका दुसऱ्याला नको. विठ्ठला सगळं यातून घडतं. त्यामुळे उत्सवाचा महिमा अगाध आहे. धर्म कळत नाही म्हणून कृष्णाकडून समजून घेतला अर्जुनाने. त्याने काय धर्म सांगितला आणि अर्जुनाला किती समजला हा वादाचाच मुद्दा आहे. कारण धर्मक्षेत्रावर धर्म सांगितल्यानंतर धर्म धरायला ज्याला सांगितला त्याला धर्म सोडायला पण सांगितलं. सर्व धर्मा परित्यज्य मामेकं शरणं व्रज. पण मला अजून संशय आहे,
एवढा धर्म शिकवला कृष्णाने आणि कौरव सगळे मारले मात्र अधर्माने. करून बघा हिशेब. दुर्योधनाला मारलं, गदा कुठं मारली होती? मांडीवर. गदा युद्धाचा नियम काय? कमरेच्या खाली वार नाही. कर्णाची त्याच्यात एक साईडचं व्हील फसलं होतं चिखला, आणि अशा वेळेला त्या योद्ध्यावर आक्रमण करायचं नसतं. कृष्ण म्हणाला ते तुझं नीती वगैरे बाजूला ठेव, पहिला हा गेला पाहिजे, नाही तर आपल्याला जड जाईल. कर्णाला त्या परिस्थितीत संपवलं. द्रोणाचार्य अश्वत्थामा हतः नरोवा कुंजरोवा अफवा पसरवली. पहिला खोटा नरेटिव्ह तेव्हा सेट झाला होता. विठ्ठला आपल्याला आताचाच वाटतो संविधान बदलतं का काय? विठ्ठला ते रोज बदलतात, ते नवीन काय बदलायचं? मला म्हणायचं काय, भीष्माचार्याला कसं मारलं? शिखंडी पुढं केला, आपला शब्द मोडीत काढला आणि चक्र किंवा रथाचं चाक घेऊन धावले ना भगवान. जयत रथासाठी तर स्पेस मध्ये सेटिंग झालं. स्पेस कळतो ना, तेवढा स्पेस असावा. दिवस का रात्र कळेना आणि जयत रथाला संपवलं. मला म्हणायचं काय, सगळे धर्म सांगितल्यावर ते धर्म सोड आणि माझ्या प्राप्तीचा धर्म आचार कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. श्रीमद भागवत त्याच्या एक पाऊल आणखी पुढे जातं. भागवताचं महात्म्य म्हणतं, माझ्याकडे येण्याचे सगळे रस्ते सोड आणि माझा उत्सव कर. एवढं एकच काम कर. मी म्हणत नाही अन्य धर्म तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान. श्रीमद भागवत महात्म्य. नाथांनी तर फारच छान म्हटलंय. नाथांचं सांगितलं पाहिजे म्हणजे तुम्हालाही कळेल की बुवा हा महाराज भागवत नाही. विठ्ठला नाथ महाराज म्हणतात, असल्या सामर्थ्य वैभव स्वये करावा उत्सव. तुमच्यात ताकद असेल तर अशी हळद, असं नाही हा, असा उत्सव करा की कुणी केलाच नसेल. महामहोत्सव करावा, आम्हाला उत्सव करावा ही आज्ञा आहे. बाकी काही नाही झालं तरी चालेल. महाराज हा मांडव म्हणजे जगातला सर्वोत्कृष्ट यज्ञ आहे. आता काही लोक नवनवे फॉर्म्युले आणतात. आमच्या सप्ताहात इतक्या कुंडी यज्ञ. अरे यज्ञात यज्ञ. विठ्ठला मी म्हणत नाही. भगवान कृष्ण म्हणतात, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. ही सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ माझी विभूती आहे. एवढाच शब्द सापडला आणि माऊलीच्या वाणीला बहार आला. नाम जपयज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. काही शब्द आहे. हे चाललेलं कीर्तन सामान्य समजू नका. माऊली वर्णन करते, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय त्र्यंबकेश. आपलं व्यवसाय प्रायश्चित्ताचे. विठ्ठला काळजीच वाटते. ज्ञानोबारांनी किती काम काढले. आता ते त्रिपिंडी पंचपिंडी आणखी कुठले कुठले पिंडी निघाले. ते म्हणतात नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. प्रायश्चित्ताच्या त्या कर्माला माऊलीनी व्यवसाय म्हटलंय. त्याला मराठीत आणखी काय काय म्हणतात ते बघून घ्या. विठ्ठला इथं आलात ना तुम्ही, सगळे बळी सगळ्या शांती इथंच झाल्या. फक्त आम्ही जे करतो त्या कर्मावर पूर्ण श्रद्धा पाहिजे. चाललेला हा नामाचा गजर इथल्या भूमीला, इथल्या मनांना, इथल्या वृत्तीला आणि इथल्या देवतांना आनंद देणार आहे. हनुमंतराय त्याला जर विचारलं, हनुमंता दिवाळी कधी असते? हनुमंत नक्की सांगेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आहे. विठ्ठला असा हा उत्सव आपण करत आहात. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे.
या अभंगातून तुकाराम महाराजांनी भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत। हा अभंग घेण्याचं कारण हे कीर्तन भक्त शिरोमणीच्या दारात चाललंय, ज्याच्या एवढा मोठा कोणी भक्त नाही, किंबहुना भक्त व्हायला ज्या भक्ताजवळ गेल्याशिवाय पर्याय नाही। शरण शरण जी हनुमान, शरण शरण जी हनुमान, शरण शरण जी हनुमान, शरण जी हनुमान। तुझे आलो राम तुझा, तुझे आलो राम तुझा, आलो राम तुझा, तुझे आलो राम तुझा, तुझे आया भक्तीच्या जगाला भक्ती शिकवणारे तुकाराम महाराज हनुमान मंदिरात गेले। आपण पण जातो, गेलते का नाही तुम्ही हनुमान मंदिरात? कधी गेले नाही? त्याशिवाय पुढे जाता येत नाही। नवरदेव नवरदेव पाया पडायला जातो, ते देऊळ कोणतं लागतं? हनुमान मंदिर। त्याला एका साईडला जोड्या सकट जा, बावळट चप्पल घालून आत गेला विठ्ठला, आणि वर त्याची पुष्टी, आजचा दिवस चालतं त्यांनीच हाणलं पाहिजे धरून। बरं, ते हनुमान मंदिरात जातो तरी का? राजीनामा द्यायला, आजपासून तुमची युनियन सोडली। हनुमंत सांगतो माझी सोड, पण रावणाच्याच युनियन मध्ये जाशील। युनियन रामाची पकडणे तर गदा घालील डोक्यात। आम्ही जातो, ते गेले कशासाठी? काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा। भक्त शिरोमणीच्या दारात कीर्तन आहे म्हणून चर्चा भक्त पदाची झाली पाहिजे। कोणत्याही अभंगाला जन्म देताना तुकोबारे विशिष्ट भूमिकेवर असतात, आणि मला असं वाटतं प्रत्येक अभंगाचा उद्भव हा भिन्न भावनेतून झाला, आणि ती भावना जाणल्याशिवाय त्या अभंगातून तुकोबारांना काय सांगायचंय ते आपल्याला कळणार नाही। हा, आपल्याला काय सांगायचंय ते अभंगाच्या नावाने खपवा विठ्ठला। मला तर अजून प्रश्न पडलाय, कोणताही अभंग घेतल्यावर कविता एकच कशी काही येते विठ्ठला? ती कविता तरी किती व्यापक असली पाहिजे, कोणत्याही अभंगाच्या भावार्थात बसते। त्या अभंगाशी आम्ही झोंबलं पाहिजे महाराज। घेतलेल्या पदाला जर आम्हाला न्याय देता आला नाही तर आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायचे गुन्हेगार आहोत। तुम्हाला काय वाटतं ते सांगायला तुम्ही आलेले नाहीत। पदाची कोर न सांडीजे, माऊलीची ऑर्डर आहे, तुम्ही जे पद घेतलंय ना त्याला न्याय द्या, त्याचा भाव सांगा। तुमचा सांगाच, पण पदाचा सांगा विठ्ठल। ही जबाबदारी आहे, त्याला तारखा घेणारे जबाबदार असले की होतं ते। का तो अभंग जन्माला आलाय? का तुकोबारांना वेळ होता म्हणून वही पेन घेऊन बसले कविता लिहायला? कवी नाही, ते संत आहेत। पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, ते काय यमकाचार्य आहेत काय तुकोबारा? टला टलावला म्हणजे झालं। पु ल देशपांडे म्हणायचे, मला प्राचीला यमक सापडत नव्हतं म्हणे, शेजारी येऊन म्हणाला गच्ची बसत का बघा। ते काय असं काव्य अभंग गाथा का अशी आहे का? मी होतो मंत्री, खात होतो संत्री, तिकडून वाजंत्री। आपल्या सहज आठवले म्हणून सांगितलं विठ्ठल। त्यांना कोणी विसरू शकत नाही। जाऊ द्या, मला काय म्हणायचं आहे, त्या पदाचा उद्भव का झाला? तुकोबारे का सांगतायत की असे भक्त असतात, त्यांच्या जीवनात असं घडतं, ते असा व्यवहार करतात, ते असं वागतात? आम्हाला सांगण्याचं काही कारण असेल ना, त्या कारणांचा शोध अपेक्षित आहे। एक, महाराज आम्हाला भक्त कसे असतात ते का सांगतात? कारण आपल्याला तसं व्हायचं आहे हा महाराजांचा आग्रह आहे।
प्रत्येकाने भक्ती केलीच पाहिजे. याचं कारण तुम्ही ज्यासाठी जन्माला आलेला आहात त्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे भजन. बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तो सोयरा करियाता, देवे दिला देह भोजना. भजना का ठीक आहे, मला वाटलं आपलंच आहे ते तसंच असं चालेल. तो भजना करता देह, जेवढा होईल तेवढा काळ नामात. जरा सोपं बोलू का? साधकाच्या नेत्रातले अश्रू आज भजन घडलं नाही एवढ्यासाठीच सांडावे. विठ्ठला हा साधक म्हणून घेतो, कशावरून भोकाड बसवतो? नाही नाही नाही, भगवंताची भेटी होत नाही एवढं एकच कारणाचं दुःख असलं पाहिजे. नारद मुनींनी व्याख्या सांगताना त्याची नोंद केली. तो परम व्याकुल फक्त एकाच गोष्टीने होतो, तद्विस्मरणे. नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुल ते ती. बस हीच भक्तीची व्याख्या. आज भजन घडलं नाही त्या दिवशी तो म्हणतो आज मला दुःख झालंय, भजन घडलं नाही. कामे नेले चित्त नेदियवलोको मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, कागासा सुरवासी मज केले भगवंता. भजन न घडणं हा सासुरवास. विठ्ठला आम्ही भक्ती करण्यासाठी जन्माला आलोय हे जर पटत नसेल तर तुम्ही सगळं ज्याच्यासाठी करता ते भक्तीशिवाय मिळणार नाही. असं नाही तर तसं. ज्या ब्रिजवर आत शिरायला टोल नसतो त्या ब्रिजला बाहेर पडताना असतोच. विठ्ठल हा सेतूचा अटल नियम आहे. विठ्ठल तस भजनासाठी जन्म आहे हे जर तुम्हाला मान्य नसेल तर तुमचा जन्म ज्या समाधानाच्या शोधात आहे ते समाधान कशात आहे? यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, तृप्तो भवती, अमृतो भवती, यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचती न द्वेष्टी न रमती नोत्साही भवती. समाधान भजनाशिवाय नाही. अंबानी पण दरवर्षी बद्रीनाथ केदारनाथला जातात. विठ्ठला आणि ते गेल्यावरच यांना महत्व कळतं. त्यांना वाटतं धोतरवाले म्हणजे हे. आता आम्ही पण कधी कधी तसंच करतो, त्यामुळे त्यांचंही मत चुकीचं आहे असं म्हणता येत नाही. विठ्ठला रामकृष्ण महाराज माझं स्पष्ट म्हणणं आहे, माळा घाला म्हणूच नाही. माझ्याकडे पाहून कोणालाही वाटलं पाहिजे जर माळ घातल्यावर असं होत असेल तर आपण घातली पाहिजे. याला खरा प्रचार म्हणतात. तिथं आपली पाहून ज्यांची आहे त्यांनी काढावी. विठ्ठला माणसं लालायित झाली पाहिजे, अशी ओढवली पाहिजे. बाबा महाराज सातारकरांनी एक कीर्तन केलं तर 100 माणसाच्या वरच माळा झाल्या पाहिजे. हे वैशिष्ट्य आहे ना. ते वैभव, तो आनंद, ते रमण, तो बोध, ती उंची, ते समाधान, हाच खरा प्रचार आहे. वारकऱ्याने वेगळा प्रचार करायची गरज नाही. तुम्ही त्या भजनाने पूर्ण आनंदी व्हा. तुम्हाला बघून लोक परमार्थ करू लागतात. आपल्याला बघून नाही होतो. आपण अभंग म्हणतो विठोबाचे राज्या महा, अभंग दिवाळीचा म्हणतो बसलाय शिमगा. अजिबात नाही. आम्हाला समाधान भक्तीचं मिळालंय हे लोकांपुढे माहिती होणं हाच प्रचार. महाराज म्हणतात ती भक्ती करायची, प्रत्येकाने केली पाहिजे. त्याशिवाय समाधान नाही, त्याशिवाय शांती नाही, त्याशिवाय तृप्ती नाही. संसार उलटा सुलटा करून झालाय लोकांचा. आता काही कशानेच समाधान नाही. सगळं करून झालं. बारीक माणसं दवाखान्यात जातात का? बारीक माणसं दवाखान्यात जातात कशाला? जाड व्हायला. जाड माणसं दवाखान्यात जातात का? म्हणजे नेमकं कशात सुख आहे? हा म्हणतो मी डाएट लावलंय, तो म्हणतो मी सप्लिमेंट लावलंय. पेपर कोणता आहे?
सगळं उलट सुलट चाललंय, समाधानाचा शोध चालू आहे. आम्ही लहान असताना पॅन्ट जर गुडघ्यावर फाटली तर आम्ही शिवायचो. मला एका विचारलं हे काय आहे, म्हटलं ते मेंदूला व्हेंटिलेशन आहे, त्यांचा तिथंच असतो विठ्ठला. हसू नका, हे बदल करून पहा. नाही काही दिवसांनी चिंध्याच गाड्यात घालणार आहे आणि म्हणणार आहेत आपल्याला याला फॅशन म्हणा. हे जे बदल चाललेत ना, हे देवाला बाजूला करून समाधानाचा शोध घेणं आहे. पण महाराज त्या बाबानं पण अशी जादू करून ठेवली आहे ना, सगळ्या सुविधा असतात आणि समाधान नसतं. देवाजवळ कोणतीच सुविधा नसते तरी समाधान असतं. तो परिणाम आहे भक्तीचा. आणि ती भक्ती करावी, ती माझ्या अंगी बरोबर मुरली की नाही. चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. मी करतो तो प्रवास बरोबर आहे की नाही हे लोकांनी पडताळावं, याच्याकरता भक्ताची लक्षणं सांगितली विठ्ठला. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण भक्ताची लक्षणं का सांगितली. महाराज म्हणतात तुम्ही भक्ताचा आदर केला पाहिजे. भगताचा करता की नाही विठ्ठल. त्यांनी काही सांगू दे महाराज, काही फारच गमती जमती राहतात. बरं तो इतका सक्सेसफुल असतो ना, तुम्ही कधीही जातो म्हणतो बरी झाली लवकर आली. का काही खरं नव्हतं, तुम्हाला बाहेरचं आहे. माणसाला बरं वाटतं, इगो सुखावतो. रेशन कार्ड पिवळं, याला कोण बाधा करणार आहे. त्याला परवडणार नाही याला करणी करायला, उलट याचं बिल त्याला यायचं भाई. मग तो म्हणतो कोणी केली करणी सांगा ना, तुमचा काय खर्च असेल तो आम्ही सध्याला पंगत देणार नाही हरामखोर. पण तिथं म्हणतो तुमचा काय खर्च असेल तो आम्ही बघू. तो म्हणतो जवळचाच आहे. मग याला काय दुबईचा शेख मूठ मारणार आहे का. जवळचाच आहे. अख्ख्या घरात भानगडी लावून दिल्या त्यांनी, गावागावात भावा भावात आणि जावा जावा. पुढे तो म्हणतो जवळचाच आहे. काय खर्च असेल प्रत्येक वाक्याला हा हे काय खर्च असेल तो नाव सांगा. नाव तो म्हणतो नाव नाही सांगेल, माहित नाही ते सांगेल का. आणि कोणाचं नाव सांगितलं तर रट्टी हानील धरून. भक्ताचं पण कधीतरी ऐका. भक्ताचा आदर करावा, भक्ताचा आदर करावा. कारण का देवाला त्याचा आदर नाही केला तरी चालतो, पण भक्ताचा अनादर केलेला चालत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे. देव कोणालाही माफ करील, पण भक्ताचा गुन्हा करणाराला कधीच माफ करत नाही. मला त्याचं माफच तसं आहे का माफच नाही. सांगतो तुम्हाला, काही ऋषीमुनी द्वारकेत आले. देवाची पोरं बसलेली होती, रिकामीच होती आणि उद्योग रिकामपणातच सुचतात. त्या जांबवंती पासून एक मुलगा झालेला होता, साम लागवी होता दिसायला. त्याला साडी नेसवली, त्याच्या पोटावर असं चिरगुट बांधलं आणि त्या ऋषीच्या पुढे नेऊन सांगितलं तुम्हाला महाराज लोकांना लई समजतं ना, सांगा हिला काय होईल. तो काय धीरेंद्र शास्त्री हे विठ्ठला. लोकांना फार अप्रूप आहे, पण महाराष्ट्रात मला वाटतं फार काही गरज नाही. आणखी कुठला धाम कशाला आणता, स्वामी सद्गुरु धामा आहे ना विठ्ठला. ते म्हणाले सांगा ना काय हिला काय होईल. त्यांनी डोळे मिटले आणि अंतर्ज्ञानाने जाणून सांगितलं अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. एका मुलाला साडी नेसवली, पोटावर चिरकुट बांधलं आणि आमची मस्करी करता, हिला काय होईल. अरे तुमचा बाप कसा आणि तुम्ही कसे. तुमच्या बापा घरी एक दरिद्री कृष गरीब ब्राह्मण आला होता. काय वागला होता तुमचा बाप विसरले. पळत बाहेर आला होता कोणाला घ्यायला, सुदाम देवाला. गोमतीचं पाणी आणायचा विलंब वाटला देवाला.
देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोई, पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोई. पाण्याची वाट बघितली नाही आणि परातीला हात लावला नाही. आपल्या हातात सुदाम्याचे चरण धरले आणि नेत्राच्या अश्रूंनी अभिषेक घातला. तुमचा बाप कसा, तुम्ही कसे? 2-2 साधू मेले तरी तुम्हाला तपास नाही. विठ्ठला त्याने सांगितलं तुमचं नामो निशान राहणार आहे. खरंच नाही, नामी नाही, निशान पण गेलं. विठ्ठला मी द्वारकेबद्दलच बोलतो आहे. ऐका, काय शाप दिला माहिती त्या साधूनी? एकनाथी भागवताच्या पहिल्या अध्यायाचं नाव आहे विप्र शापो नाम प्रथमोध्याय, आणि त्यात शब्द आहे मुसलम कुलनाशनम. याच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि अख्ख्या कुळाचा नाश करील. हा शाप भोगावा कोणाला लागला माहितीये? देवाची फॅमिली. विठ्ठला सगळे यादव संपले. कधी कधी वाटतं संपले बरं का वाईट मोठा प्रश्नच आहे, पण युपीतले पाहिल्यावर असं वाटतं ठीक आहे. विठ्ठला अरे राम मंदिर होऊ देईनात तुम्ही. विषय जरा मुलायम आहे, नाजूक आहे, पण ठरता काय? असू द्या, तुम्ही आपला आहे भंडारा परवा करून घेऊ आपण. मला म्हणायचं फक्त काय ते आपण ऐका. मुसलम कुलनाश्रम दृष्टांत माझा इथं संपत नाही. ते चूर्ण झालं, फेकून दिलं समुद्रात. प्रभास तीर्थाला त्याचे लवाळे तयार झाले. हे तिथं प्रायश्चित्त कर्म करायला गेले. तीर्थाला जाताना दारू घेऊन गेले. यादव संपले, पण त्यांची काही परंपरा काही जरूर जपले. भागवताने ब्रँड नेम सांगितलंय मैरे यक. परिणाम सुंदोपसुंदी झाली, यादवी माजली, संपले. मला पुन्हा एकदा सांगू द्या, भक्ताचा अपमान झाला म्हणून देवाने घरातले सगळे संपवले. हे सत्य आहे ना? मग मला असं विचारायचं आहे, जर सगळ्या यादवांचा नाश होणार होता तर उद्धव पण यादवच होता, केसाला धक्का लागू दिला नाही. विठ्ठला याचा अर्थच असा आहे की हे भक्त आमच्याकडून अपमानित होता कामा नयेत. मग ज्याचा आदर करायचा आहे तो ओळखता आला पाहिजे, पण कसा आहे तो सांगावा याकरता सांगितलं. आणि तिसरी महत्वाची बाब, भक्ताची लक्षणं असो, भक्ताची चर्चा असो, भक्ताचे गुणानुवाद असो, भक्ताच्या जीवनातल्या घटना असो, आम्ही बोलायला लागलो की देवाला बरं वाटतं. आपण ज्ञानेश्वरी वाचणारी मंडळी आहेत, बरोबर आहे? हा परिसर जुना परमार्थाचा परिसर आहे. 12वा अध्याय वाचला आपण, नक्की वाचा, फक्त 10वा व्हायच्या आत वाचा. तसा तो 10व्याच्या नंतर असतो. विठ्ठला तरी बरा 13व्याच्या आधी आहे. विठ्ठला काही नाही वाचलं तरी चालेल, पण ज्ञानेश्वरी वाचावी. नाही ज्याला अख्खी वाचता आली त्यांनी 12वा अध्याय तरी वाचावा. महाराज गोड आहे, अमृत आहे. त्या 12व्या अध्यायात भगवान म्हणाले अर्जुनाला, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. ही तर सुरुवात आहे. या ओव्या वाचत वाचत आपण थोडं आणखी पुढे जा. हा पाया आहे, कळस आणखी पुढे आहे. या ओवीत भगवान काय म्हणाले? जे भक्त चरित्राची प्रशंसा करतात प्राणापेक्षा अधिक आवडतात. म्हणजे माझ्यासाठी ते जीव का प्राण आहे. बरोबर? पुढे भगवान म्हणाले, पै प्रेमळाची वार्ता जे अनुवाद ते पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. कळलं कुठं आलो आता? पहिल्या ओवीत भगवान म्हणाले, भक्ताची चर्चा करणारा मला माझा जीव आहे. आणि शेवटी म्हणाले, भक्ताची चर्चा करणारा मला माझा देव आहे. विठ्ठला हा बंगलो तुकोबारांच्या मुखातून जन्माला आला. त्याची 3 कारणं जर असतील तर महाराज सांगा ना, आम्ही त्याला ओळखावा कसा? भक्त ऐसे जाना जे देही भक्त
उदासच व्हावं लागल. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त असे जाना. हे जाना म्हणजे काय समजून घ्या. परमार्थ नुसता भावनेचा नाही, तो समजुतीचा पण आहे. काही वेळेला लोकांना कुठं खर्च करावा ह्याचं डोकं नसतं. विठ्ठला कुठं काय दिलं पाहिजे, कुठं काय पुरवलं पाहिजे. रोग छातीला आणि डाग पाठीला. कसं काय बरं व्हायचं होते. पेशंट मरायचा अशाने. तसं समजून घेतलं पाहिजे नेमकं काय पाहिजे. समजुतीचा परमार्थ आहे. महाराज म्हणाले भक्त ऐसे जाना. हे जाना म्हणजे काय समजवावं लागतं लोकांना. कारण श्रद्धेच्या प्रांतात लोकांना मानायचं कळतं, जाणायचं नाही. मानण्यावर फार जोर असतो. कोणी कोणाला मानू नये असं माझं म्हणणंच नाही, पण ज्याला मानायचं आहे त्याला आधी जाणायचं आहे. मानल्याशिवाय जाणणारे पूर्ण वेळ मानू शकत नाही. मानणं टिकावं याकरता जाणण्याने सुरुवात पाहिजे. तेव्हा काय उचल ठेव झाली. रात थांबा झाला. गांधीजींचा एक शिष्य गेला युरोपात. तिथे त्याची भेट झाली बर्नार्ड शॉ. नाटककार होता, पक्का विडंबनकार. हा तिथे गेला आणि त्यांना म्हणायला लागला गांधीजींबद्दल तुमचं म्हणणं काय. आता आपल्याला एखाद्या महाराजाचं कीर्तन आवडत असेल तर आपल्याला ठीक आहे, ते सगळ्यांनाच आवडलं पाहिजे असं काही ठेका घेतलाय का. ते सारखं याची तारीख घेऊन मला पटलं माझ्या पुरतं ठीक आहे. त्या जगाने मान्य केलं पाहिजे, काही गरज आहे का याची. आणि या हट्टापायी माणसं छाती फुटेदोर धावतात. याला आवडलं पाहिजे, त्याला आवडलं पाहिजे, त्याला पटलं पाहिजे. मरताना असं लक्षात येतं आपल्याकडं कोणाचंच लक्ष नसतं. विठ्ठला तुम्ही जे जगाल ते सहज जगा, पण मस्त जगा, छान जगा. कशाला धावपळ करता. तुझ्या गळ्यात माळ आहे, साखरपुड्याला नॉनव्हेज, सोयरे काय बोलतील. विठ्ठला तू नेमका आहेस कोणत्या पार्टीचा. देह जावो पांडुरंगी दृढभाव. आणि काय नाही सोयरे नुसत्या पोकळ धमक्या देतात. सगळे बरोबर येतात, जातात कुठं ते. एवढा आहे तुम्ही तुमची भूमिका सोडायची नाही बस. ते सगळं आपापल्या जागेवरच राहतं. तो म्हणाला काय म्हणणं आहे गांधीजींबद्दल तुमचं. आता बर्नार्ड शॉला छेड काढायची सवय. तो म्हणाला गांधीजींबद्दल काय म्हणणार. गांधीजी म्हणजे जगातला 2 नंबरचा चांगला माणूस. झाली का पंचायत. कारण माणसाला नेहमी आपला नंबर कुठला पाहिजे असतो. एकच नंबर पहिले आपण. तो म्हणाला गांधीजी 2 नंबर, मग 1 नंबर कोण. तो म्हणाला मी. विठ्ठला तो गडी अस्वस्थ झाला. त्याला बर्नार्ड शॉनी समजावलं वेड्या गांधीजी कसे आहेत हे जगाला विचारत नाही बसायचं. गांधीजीच्या जवळ राहून जाणायचं. कारण चांगल्या माणसांची यादी माणूस 2 नंबर पासून पुढे मोजतो. का पहिला नंबर रिझर्व आहे. कोणाला मी पहिला, मग दुसरे बाकीचे. गांधीजीला मानणं हे नंतर असू दे, पहिल्यांदा त्याला जाणणं असलं पाहिजे. आपल्याकडे मानायची जितकी घाई आहे ना, का जाणायला कोणाला फुरसतच नाही. हो एका घरी आम्ही गेलो, मलाही काही कल्पना नाही. अख्खा दिवस त्यांच्या घरात लाईट नव्हती. मी असं पाऊल टाकलं, लाईट आली, खटाखटा बल्ब पेटले. तो माणूस म्हणाला महाराज 40 वर्ष झाली माळ घातली. इतके महाराज लोक येऊन गेले, पण इतका पॉवरफुल महाराजच घरी आला नाही. मला तुमची अनुभूती आली. म्हटलं मलाच माझी आली नाही, तुला कशी काय माझी आली. महाराज अख्खा दिवस लाईट नव्हती, तुम्ही पाऊल टाकलं लाईट आली, बस संपला विषय. आता हे माझ्याच बाबतीत होतं असं काही नाही. तुम्ही पण कधीतरी अनुभवलं असेल. आपण पाऊल टाकलं लाईट आली, ते बोलले काय, बस माणूस माणूसच, एकच नंबर, देव माणूस. असं लोक बोलतील, ऐकायचं नाही.
ऐकलं तरी लय मनावर घ्यायचं. हा नाही तर आपण पाऊल टाकलं लाईट येते. कारण एखाद दिवस आपल्या पावलाने जशी लाईट येऊ शकते. मुंबईत 1.5 दिवसाचे गणपती लय राहतात. आज पुजले का उद्या बुडवले विठ्ठला. चिरंजीव पद पहा ना. हा म्हणती हरीचा अवतार. हा 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 देवच आला आमच्याकडे. काही पण म्हणू शकतील ते. आपण जमिनीवरच असू द्या. मानणं हे जाणण्याच्या नंतर पाहिजे. ज्ञानोबाराय तुकोबारायांची पूजा हे मानणं आहे. पण गाथा ज्ञानेश्वरीचे वाचन हे जाणणं आहे. विठ्ठला महाराज मानण्याच्या आधी जाणण्याची भाषा करतात. आणि संत वाङ्मयात मानण्यावर जोर नाहीये. संत तोची जाना जगी. संत तोची जाना जगी. तोची जाना दया क्षमा जाचे. 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 संत तोची जाना जगी. दया क्षमा जाचे. दया क्षमा जाचे. दया क्षमा जाचे. संत तोची जाना जगी. दया क्षमा जाचे. दया क्षमा जाचे. दया क्षमा जाचे. लय दया क्षमा लागेल. संत तोची जाना जगी. साधू थोर माना. बर जाणं ठीक आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय आपलं. जाणण्याचा आग्रह आहे. जाणा समजून घ्या. घरी महाराज आले तर पोराचे मानगट्या दाबू नका. ते आमच्याकडे मारक्या म्हशीसारखं पाहतो. तुम्ही त्याला नमस्कार करा. पहिल्या वेळेला त्याला सांगा आलेला माणूस समाज आनंदी राहावा म्हणून प्रयत्न करतो. यासाठी पाया पडायचं. पुढच्या वेळेला त्याचा नमस्कार प्रामाणिक असेल. भक्त ऐसे जाणा. काय चिन्ह आहे त्यांचं. जे देही उदास. उदास म्हणजे तुम्ही समजता तो उदास शब्दाचा अर्थ नाही. नाही तर मग आत्महत्या करणारे पण भक्त विठ्ठला. आसक्ती वेगळी, उपेक्षा वेगळी आणि उदास होणं वेगळं. भोगी माणसं देहावर आसक्त असतात. निराश माणसं देहाची उपेक्षा करतात आणि भजनात रमलेले देहावर उदास होतात. विठ्ठला आणखी सोपं सांगू. उद अधिक आस म्हणजे उदास. उद म्हणजे वर. उद नाही. वर जाण्याची इच्छा झाल्यामुळं तिकडं जाण्याच्या इच्छेनं जवळच्या साधन सामुग्रीचा आम्ही विचार करायचा सोडून देतो. त्याला उदास होणं म्हणतात. आम्हाला भक्त व्हायचं आहे ना. महाराज म्हणतात मग त्या भजनाला लागल्यावर ज्या देह नावाच्या साधनाने ते करायचंय त्या साधनाचा विचार आमच्या मनात यायचा बंद होतो. देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देवावर उदास व्हावं लागतं. तुका म्हणे व्हावे देहासी उदार रखमा देवीवर जोडावया. गाडी शिवाय आपल्याला जमत नाही. तो म्हणणारा वारीचा आनंद घेईल. एसी शिवाय मला झोप येत नाही. तो वारीत जाईल. वारीत कशा झोपावं लागतं. तो मूत आपल्याला सेपरेट लागतं. जमेल वारीत.
40च्या तंबूत 60 जण भरतात. आणि ते पिन ड्रॉप सायलेंट वाल्याचे तर हाल. कारण तंबूचं वारीच्या वैशिष्ट्य असतं, शेवटचा माणूस झोपायच्यात पहिला उठतो विठ्ठला. आणि त्या वारकऱ्याकडचं प्लॅस्टिक कुठल्या कंपनीने बनवलेलं असतं काय ते फुडफुड. बरं, तंबूत इतकी शांतता असते, सगळे तंबुरे चालू असतात. घोरनं पक्या घोरी, कोण खर्चात, कोण षडजात, कोणचा पंचम, कोणचा निकाल. सगळ्या बाबतीत उदास व्हावं लागतं ना. आणि खरं सांगू का, भजनाच्या खुणा देहावर असतात. टाळकऱ्याचे हे बोटाची पेर असे जाड गट्टे पडलेले राहतात, ते टाळाचे असतात. मृदंग वाजवणं, कधी भांडण करू नका तुमच्याशी, कामच काढील फटक्यात. एवढा वेळ नेट प्रॅक्टिस झाली, त्याचा परफॉर्मन्स काय होईल. मृदंग वादकाची बोट लगेच काढतात महाराज. काही वेळेला तर त्या काला होईपर्यंत त्या बोटाला पट्ट्या असतात चिकटलेल्या, सगळ्या बोटांना पट्ट्या आहेत. आणि तरी वादनात रंगल्यानंतर, आणि आता हिशेबी माणसं म्हणतात त्यांना कशाला द्यायला. तुमच्या गोणी काय फक्त हल्दीलाच भरून ठेवल्यात काय विठ्ठला. सांगतो तुम्हाला, नमाज पडणारा मुसलमान लगेच लक्षात येतो. त्यांचा परमनंट बुक्का विठ्ठला. रोज गंध लावणाराची कपाळाची जागा पण लक्षात येते. तो तेवढा ट्रॅक तयार झालेला असतो, ऑटो मोड. दूधवाल्याची बोट लक्षात येतात, त्याचे अंगठे गोल राऊंड झालेले राहतात विठ्ठला. देहावर खुणा आहे. भजनाच्या सुद्धा तुम्ही महिन्याच्या वारकऱ्याचे पायाचे तळवे कधीतरी बघा, डोळ्यात अश्रू तरळतील विठ्ठला. देहावर उदास व्हावं लागतं महाराज. त्याला भक्त म्हणतात जो शरीराचा विचार करत नाही. मग हे तुम्ही ह्या दारात का सांगता. ऐका, ज्या वेळेला संपातीने सांगितलं काय, मला इथून सीता दिसते, आपल्या मोहिमेत दूरदृष्टी असणारे लोक पण पाहिजेत, सगळेच पाहिजेत. वेल बॅलन्स असोसिएशन असावं, संघटन संतुलित पाहिजे. कोण कोण लागतं ऐकून ठेवा. यंग मॅन, एक्सपिरियन्स मॅन अँड सुपरमॅन. तुमच्या समितीमध्ये तरुण असले पाहिजेत, अनुभवी असले पाहिजेत आणि पराक्रमी लोक असले पाहिजेत. नुसती म्हातारी माणसं असली ना तर ते खर्चच करीत नाही, सप्ताह मोडकळीला येतो. बरं, नुसती पोरांचीच कमिटी असली तर सप्ताह एकदाच होतो विठ्ठला. बरंच खरं बोललो का मी, खरंच बरं बोललो विठ्ठला. संपातीने सांगितलं मला इथून दिसते सीता, पण जाणार कोण. शतयोजनाचा सागर आहे. एकाला विचारलं तू, तो 100 फूटच जम्पिंग आहे. जांबवंत म्हणाला का सुसाईड कॉम्पिटिशन नाहीये. अंगद म्हणतो मी जाऊ शकतो, येऊ शकत नाही. ते म्हणतात का डिपॉझिट घालवायचं आहे का. अशा वेळेला सगळे सुन्न झाले, जगात कुठंच सापडणार नाही असं मोटिवेशनल स्पीच रामायणात आहे, ज्याचा स्पीकर जांबवंत आहे. आपले जुने ग्रंथ नव्या पिढीला या भाषेत सांगावे लागतील विठ्ठला. त्यांना इटर्निटी सांगताना युटिलिटी सांगावीच लागणार आहे. त्यांना सांगा जय विठोबा रुक्माईला नाचणाराला मणक्याचे आजार होत नाही विठ्ठला. त्याला कसं कसं काय कळेल. कीर्तनाला जाताना धोतर नेसूनच का गेलं पाहिजे. जय विठ्ठल झाल्यावर उठताना जीन्स पॅन्ट वाल्याला विचारा विठ्ठला. मग
मज सोडवी दातारा. परंपराच आहेत ना आपल्या, पण थोड्याशा व्यवहारवादाने बघा ना, छान वाटेल तुम्हाला. रामकृष्ण महाराज, मी काल म्हणालो कीर्तनामध्ये, पारनेरला सेवा होती, जेव्हा विज्ञान पूर्ण विकसित होईल तेव्हा जगातलं सगळं विज्ञान भारतीय जगेल. विठ्ठला इस्कॉन टेम्पलला जाऊन बघा, त्या भजन करणाऱ्या पोरी सगळ्या फॉरेनच्या आहेत. साड्या नेसून, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळाला गंध, नुसता सप्त्यापुरता नाही लावत, कायमचा हातात जपमाळ, तुलसी सेवा. आहेत कोण? युरोपियन. आणि पेहराव, साधना, उपासना भारतीय. आपल्या लग्नांमधली तर आपली संस्कृतीच फार प्रदूषित झाली आहे. मी गेलो एका समारंभात, योग येत नाही, ती माऊली समोर आली, मला म्हणते, मला ओळखलं का? म्हटलं तुमचं माहेर लंडनला आणि पॅरिस सासरलाच आहे वाटतं. विठाला माझी विनंती आहे, कोणती संस्कृती दोनच जागेनं जगते ना, वेशभूषा, देश, भाषा. आम्ही तेवढं जपलं पाहिजे. इंग्लिश मिडियमला पोरं घातलीत आम्हाला माहितीये, पण ते व्हेअर आर यू गोईंग नका शिकू त्याला. कया जेलता असाच बोलाचा. विठाला दुर्दैवानं आपले बापू गेले, पुरुषोत्तम महाराज घाटावकर. अगदी आगरी भाषेत ताटणीतच कीर्तन असायचं, रेटून असायचं. आपल्या कोकणाचा हा योद्धा वारकरी गेला. विठ्ठला बोल पाहिजे, सुशिक्षित, शुद्ध आलं पाहिजे. आम्ही सदाशिव पेठेत पण कीर्तन करतो, पण तिथं मग ती शुद्धच बोललं पाहिजे. तुम्ही तिथे अशुद्ध, अपरिपक्व बोलून कसं चालेल? आम्हाला एकदा बोलवलं होतं, त्याच्यावर दत्त आपले. आता तिथं शुद्ध बोलावं लागतं, तिथं आपले, इथं आपले. विठ्ठला लय नाही, पण जुरुक जुरुक बोलत जा. त्या कशाला वशिली वाटायला पाहिजे. हा, पण शुद्ध आली पाहिजे. हा, नाही तर सगळीच पंचायत. अरे एक ब्राह्मण बाई पाहुणे आली तर किती पंचायती करतात आपले लोक. ती आली काही शुद्ध बोलायची स्पर्धा लावतात, किती वाजळे, काय गरज आहे? ती दुसरी सांगते 12.5 वाजळे. सीधा बोल ना, तुझा जे आहे त्या विठाला. तुम्हाला समजतं काय? आता समजत असेल ना, आता तुम्हाला रेंज आली असेल. विठाला पण गेली आता. विठ्ठला आणि अजून आहे आपलं बाकी आहे, रिचार्ज अजून बाकी आहे. थोड्या वेळात संपू आपण, काही अडचण नाही. मला म्हणायचं काय आहे, मोटिवेशनल स्पीच म्हणून रामायण बघा. तरुण जो जाईल सिंधू महा, ते बाबूजींकडून पुरं करून घ्या. असा हा एकच श्री हनुमान. जांबवंतांनी सांगितलं, ही ताकद असलेला फक्त एक हनुमान इथं आहे. जामवंत के वचन सुहाये, सुनी हनुमत हृदय अतिभाई. सुंदरकांड परवा ऐका. विठ्ठला त्याला काय म्हणायचं आहे, जसं जसं भाषण पुढे गेलं तसे तसे बाहू प्रस्फुरित झाले. काय उदाहरण दिलं होतं? जन्मताना तू फळ समजून सूर्यबिंब धरायला गेला होतास, बरोबर आहे? मग जर तू लहानपणी जन्मल्याबरोबर सूर्याजवळ जाऊ शकतो, मग इथून सूर्य लांब का लंका? प्रश्न सुद्धा शहाण्यांपुढेच ठेवले पाहिजेत ना. गुरुजींनी विचारलं, इथून चंद्र लांब का पाकिस्तान? एक जण बोलला पाकिस्तान लांब. पण कसं काय दिसतो का तो? दिसतो. विठ्ठला आता झेंडा आणला तर चंद्र दिसतोच म्हणा. विठ्ठला लंका लांब का सूर्य? सूर्य लांब आहे, पण मग त्या सूर्यापर्यंत तू गेलो ना, तिथपर्यंत तू पोहोचला ना. किती अंतर होतं? जुग सहस्र योजन पर भानु, लिल्योताही मधुर फल जानू.
आता हनुमान चालीसा म्हणायला काहीच हरकत नाही विठाला. मग महाराज हनुमानजीचा बाहू प्रस्फुरित झाला आणि जे उड्डाण केलं, जय श्रीराम. जेमिया मोग रघुपति कर बाना, यही भाती चले वो हनुमान. राम बाणासारखा निघाला हनुमान. 3 जणी आडव्या आल्या होत्या, सुरसा, सिंहिका आणि लंकिनी. सुरसा ती सर्पाची माता देवानी पाठवली होती. तिने असं आ केलं. हनुमानजीला म्हणाली माझा नाश्ता आहे, जाऊ देणार नाही तुला. हनुमानजी म्हणाले मला एकदा रामाचं काम करून येऊ दे मग खा. किती सुंदर भावना. माणसाने मरण सुद्धा सेवा झाल्यानंतर आलं पाहिजे असं म्हणावं. खरा कीर्तनकार कोण माहितीये? जो देवाला सांगतो देवा ज्या दिवशी न्यायचा त्याच दिवशी ने, पण त्या दिवशीचं कीर्तन झाल्यावर विठाला. मला खा पण रामाचं काम झाल्यावर. ती म्हणते अजिबात नाही. तिने तोंड आ केलं. हनुमानजी योजनभर 2 योजन झाले. ती 8 योजन, हनुमान 16 योजन, ती 64 योजन झाली. हनुमानजी आणखी 64 दुने नाही झाले. एकदम बारीक चिलटा एवढं रूप झालं. चिलट म्हणजे कळतं ना? चिलट मच्छर नाही, त्याच्या मायक्रो चिलट आहे का नाही? इकडं काय म्हणतो तुम्ही? एकदम बारीक. ते डोळ्यासमोर येतं असं वाटतं वायफर पाहिजे. हा मिरकुट म्हणतात आमच्याकडे त्याला. तुम्ही काय म्हणता? मुरकुट. मुरकुट ते पोरांना नीट सांगायला तर ते समजायचे बोरकुट असावं विठाला. तिने तोंड आ करून परत बंद करेपर्यंत हात तोंडातून रिटर्न. ती बघतच बसली. हनुमानजींनी सांगितलं मी तुझ्या तोंडातून जाऊन आलो. तोंडातून जाऊन जे परत बाहेर येतं त्याला उलटी म्हणतात आणि ती खायची नसते. देवतांनी टाळ्या वाजवल्या. का? मोहिमेवर पाठवलेला नुसता मसल नाही, माइंड अँड ब्रेन पॉवरफुल आहे, बरोबर हा काम करी. तिथून निघाल्यावर मध्ये सिंहिका आली. तिला एक सिद्धी प्राप्त झाली होती. कोणती? छायाग्राही. म्हणजे समुद्रावरून एखादा पक्षी उडत असेल आणि त्याची सावली जर पाण्यावर पडली तर हिने सावली धरली का तो पक्षी खाली झाला पाहिजे. याला छायाग्राही सिद्धी म्हणतात. काही जणांना ती असते. त्यांनी बोरिंग कडे पाहिलं का पाणी जातं विठ्ठल. एका बुक्यात संपवली हनुमंताने. पुढे गेल्यावर लंकिनी होती. हनुमंत मशकरूप झाले होते. पकडलं हनुमंताला. काय सुरक्षा असेल सीमेची? रावणाच्या राज्यात रामाच्या कशी असायला पाहिजे? अरे म्यानमारचे रोहिंगे बांगलादेश ओलांडून बंगालमध्ये घुसलेत. कमाल आहे ना? तिथं विराथू नावाचा एक साधू उभा राहिला आणि सगळे काढून दिले. आपली योगी त्याचाच अवतार असावा. तुम मुझे पत्थर फेको मैं बुलडोजर लेके आता हूं विठाला. ते बांगलादेश सोडून बंगालमध्ये आले. त्या बंगालमध्येच का आले हो? पश्चिम बंगालला. तिथे त्यांच्यावर कोणतरी ममता केली. तिथून ते दिल्लीत गेले. त्यांच्यासाठी झाडूने रस्ता साफ केला. असू दे नका फार मेहनत घेऊन आपल्याला काय करायचं गेलं. मला म्हणायचं काय, आम्ही त्या घुसखोऱ्या थांबवू शकलो नाही. 2022 ला आम्ही युरोपला गेलो होतो. स्वित्झर्लंडला कथा होती. म्हणजे दिलीप भाऊ होते सोबत. जाता जाता आम्ही इटलीत गेलो होतो. म्हटलं बघूया आपल्या मामाचं गाव याच्या कसं आहे ते. आणि भारत तरी दुसरं काय करणार आहे. तिथं व्हेनिस नावाचं गाव आहे. म्हणजे ती त्यांची द्वारकाच. रचियेला गाव सागराची पोटी. तिथे आम्हाला बॅग आवडली. बॅग आम्ही ती घ्यायला गेलो.
मी तिथे गेल्यानंतर म्हटलं आता ह्याला इंग्रजीत विचारलं पाहिजे, व्हॉट्स अ प्राइस, व्हॉट्स अ कॉस्ट ऑफ धिस. मी त्याला विचारलं व्हॉट्स अ कॉस्ट ऑफ धिस पर्स. तो म्हणाला कितनी चाहिए. म्हटलं अरे इतकी दाब आहे. त्याला विचारलं तू कुठला. तो बांगलादेशचा. विठाला अख्खा युरोप पोखरलाय. ध्यानात ठेवा. आपण हनुमानाला पकडलं तिने पकडल्यावर हनुमानजी ते का हातात येतात. मानेत असा गुद्दा दिला. रक्ताची उलटी. तिला रक्ताची उलटी झाल्यावर ती म्हणते धन्यवाद, आता रावण मरणार. हनुमंत म्हणाले एक बुक्कीत येऊ. काही काम बुक्कीशिवाय होतच नाही. ते म्हणाले का. मी ब्रह्मदेवाला विचारलं होतं की या रावणाच्या दारात किती दिवस सेवा द्यावी लागेल. कारण का त्यांच्या सेवा सद्भावनेपोटी नसतात. त्यांची पण एकमेकावर दादागिरी असते. ते बाई लोकांमध्ये पण त्यांचे गुरुवारी असतात. विठाला आणि हा रावण सगळ्यांचा गुरुवारी होता आणि ते प्रत्येकाला कामाला लावायचे. त्या ब्रह्मदेवाने सांगितलं हे बघ लंकिनी, एक वानर येईल, तुझ्या मानेत असा गुद्दा देईल. तुला जेव्हा रक्ताची उलटी होईल समजायचं रावणाचं काउंटडाऊन सुरू. हनुमंत म्हणाला चांगली बातमी मिळाली. ते म्हणले एक काम कर आता. काय. इथून तू आता जाशील ना लंकेत. प्रविशी नगर की जे सब काजा, हृदय राखे कोसलपुर राजा. ज्या गावात आपलं काम आहे त्या गावात जाताना प्रवेश करताना एकदा हृदयात राम सीतेचं ध्यान करा. शिरा तुमचं काम चांगल्या रीतीने पार पडेल. फक्त काम चांगल्या रीतीचं असावं. विठाला आतमध्ये गेलेल्या त्या हनुमंताची जानकी मातेची भेट झाली. सगळं झाल्यावर हनुमानजी म्हणाले आई मला भूक लागली आहे आणि जायचं पण आहे. 10:15 वाजत आले अजून विठोबा रुक्माई नाही. ते म्हणाले ही बाग आपलीच आहे घ्या. खायचं नव्हतं, नुकसान करायचं होतं. सगळी बोलतो पकडून नेलं रावणाच्या लोकांनी आणि उभं केलं. रावणाने विचारलं. खुशमस्कऱ्या लोकांमध्ये माणसं फार कॉन्फिडन्सने बोलत असतात. त्याने विचारलं कोण आहे तू. लोकसभा टीव्हीला लाईव्ह होत होती. पार्लमेंट ऑफ श्रीलंका. हनुमंताचं पहिलं वाक्य आहे मी कोण आहे. ज्याच्या गैरहजेरीत तू चोरासारखी जाऊन त्याची बायको पळून आणलीस त्या रामाचा मी सगळ्यात दुबळा सेवक वानर हनुमान. याला म्हणतात बुद्धिमत्ता वरिष्ठम. आपली आयडेंटिटी काय सांगावी आणि कशी सांगावी हे हनुमंताला कळतं. हनुमानजी म्हणाले त्यांनी 2 गोष्टी क्लिअर केल्या. पहिली रावण चोर आहे हे त्या दिवशी डिक्लेअर झालं. आणि दुसरं मी सगळ्यात दुबळा आहे. कारण जाताना लंका पेटवणार होते म्हणजे सगळ्यात दुबळा जर असा अख्या लंकेचा बीपी एका रात्रीत वाढला. विठाला रावण म्हणाले याला तसं जाऊच द्यायचं नाही. काय करायचं. ते म्हणाले याच्या आवडीची काय म्हणजे शेपटी धारा शेपटी याची. ते म्हणाले हिला कपडे गुंडाळा. लगेच व्यापारी म्हणू लागले माझ्याकडून 100 मीटर. एक जण म्हणाला एक डबा तूप. हनुमंतांनी सगळ्यांचे फोटो स्कॅन करून ठेवले. तुम्हाला देणगीदारांना बघतोच फक्त सत्ताही होती आमची. एकेकाचे 12 वाजवतो. ते सगळ्या चिंध्या वगैरे गुंडाळल्या कपडे गुंडाळले. म्हणजे मग आता द्या पेटवून. इथं 2 प्रवाद आहेत. हनुमान जागीच बसले. लंका शेपटीने जाळली. का रामाची सेवा करायला शिवजी निघाल्यावर पार्वती माता निघाल्या होत्या. हनुमानजी म्हणाले तुम्ही येऊ नका. तुम्ही आल्यानंतर तुमच्याच सेवेत आमचा जीव जातो. तुमच्याच मागे पैसा मारो परमेश्वर पत्नी मेरी गुरु बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू. तुमच्याच मागे राहावं लागेल. त्याला 1 BHK पॅटर्न म्हणतात. माहिती का तुम्हाला 1 BHK. बेडरूम हॉल किचन नाही. बायको हान कार्ट. विठाला गावाकडचं BHK शहरात BHK. मग तू येऊच नको पार्वती. पार्वती म्हणाली माझा कोणताच त्रास नसेल. मग मी तुमचं पुच्छ बनून राहील. आणि जेव्हा लंका जाळण्याचा प्रसंग आला पार्वती माता म्हणाल्या तुम्ही काहीच करायचं नाही आता मी पाहते. का
एका स्त्रीवर अन्याय झालाय ना, दुसऱ्या स्त्रीला सहन होणार नाही. जानकीला तुम्ही जाळलं, तिचं मन जाळलं, लंका जाळण्याचं काम आता पार्वती करील, काळजी करू नका. ही सेवा पार्वती मातेने केली. सगळ्या लंकेला त्राई भगवान करून सोडलं, शेपटी विझवली, हनुमानजी निघून गेले. हा दृष्टांत या जागेवर का, मी तुम्हाला सोपं सांगतो. पूजा करताना जर उदबत्तीचा चटका लागला तर पुढे पूजेत लक्ष राहतं ना. देव पुढे बसलाय हे पण लक्षात राहत नाही, तर पूजा काय लक्षात राहणार. 2-4 मंत्र सहज येतात विठ्ठला. एक उदबत्तीचा चटका लागला तर आपलं पूजेत लक्ष राहत नाही. शेपटी जाळली होती रावणाने हनुमंताची, पण माझ्या रामरायाचा हा जो वचपा मी यांच्यावरून काढल्याशिवाय राहणार नाही. सगळी लंका जाळली, पण लंका जाळणं हे रामाचं कार्य, ही रामाची सेवा आहे. कारण त्याशिवाय लंका डळमळली नसती. सीता चोरणं हा तिथल्या लोकांनी रावणाचा प्रायव्हेट इश्यू ठरवला होता. जेव्हा लंका पेटली ना, तेव्हा लोक म्हणू लागले प्रायव्हेट इश्यू कन्वर्ट इनटू पब्लिक इश्यू. मला म्हणायचं काय कळलं ना, रामाच्या कार्यात आपली शेपटी जळाली तरी त्या कार्यातून मी मागे येणार नाही. भक्ताईसे जाणार आशापाश गेले, मग जगताय कशाला धरून. दुसरं चरण विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायण नावडे जनधन माता पिता, माता पिता नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायण नावडे जनधन माता पिता, माता पिता नावडे जनधन माता पिता. विषय तो झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायण नावडे जनधन माता पिता, माता पिता नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायण नावडे जनधन माता पिता, माता पिता नावडे जनधन माता. गेले आशापाश निवारोनी. नाथ महाराजांनी याचं वर्णन केले. महाराज म्हणतात, भ्रांती माझी सप्तपाश, अहंदारा पुत्रपाश, स्वजन गृह द्रव्यपाश, आशापाश 7वा. या सप्तपाशाची निवृत्ती राम नामे करी मारुती. गेले आशापाश हा सगळा अभंग तुकोबारायांचा हनुमंताला बसतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायण त्यांचा विषय झाला. त्यामुळे आता तद भिन्न ज्या बाबी आहेत
त्यातली रुची निघून गेली. नावडे जनधन माता पिता या प्रमाणाचा कोणी सोयीनं वापर करू नये. तेव्हा आपलं म्हातारा म्हातारीचं पटत नाही हेच प्रमाण आणायचं असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही भजनात इतके रमले की बाहेरच्याचा विसर पडला. प्रमाण पण वापरण्याची आली लोकांना सवय. एखादा दिंडीत चालताना लईच बोजा झाला तो काहीतरी करू त्यांनी दिला एका म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर टाकून. तुका म्हणे माझे. तो पण कसलेला वारकरी होता, कसलाही नाही. त्याने चप्पल काढली खाटकन वाजव. तुका म्हणे ऐशानारा. ती प्रमाण काय फवारे मारायला लिहिली आहेत का? ते आपल्या करता असतं, आपल्या करता. आपण काय करायचं ते आपण ठरवावं. माझं स्पष्ट म्हणणं आहे, कीर्तनकारांनी पाकिट फोडून बघू नये आणि भरणारा ती पाळी आणू नये. जास्त त्यांनी नीट राहावं. काय बिघड होतो विठाला. नुसताच गोंगाट आहे, काय कामच नाही. पण गंमत अशी देव सगळ्यांना सारखं ठेवतो. जे मानधन ठरवून घेतात त्यांचे बंगले होतात, जे मानधनावर टीका करतात त्यांचे अगोदर होतात. विठ्ठला 31 वर्ष झाली मी कीर्तन करतोय, मला अजून हा गुंताच सुटला नाही. विठ्ठला मला इतकं कळतं, गावातल्या कीर्तनकाराने जर गावात कीर्तन केलं आणि जर मानधन घेतलं नाही तर त्याला त्याच्या आवडीची किमान 10,000 रुपयाची ग्रंथ संपदा घरी नेऊन द्या, नाही तर तुम्हाला पाप लागेल. कारण अदत्तानाम उपादानम, कुणाचं काही मी त्याला न देता घेतलं तर पाप असतं. विठ्ठला तो निष्काम सेवा करतो का काय तो भाग पहिला आहे. तू सेवा किती करतो ते पहिलं भाग. ज्याची त्याची प्रमाण असतात. नाही तर आपलं जर पटलं नाही तर मग त्यांना झोडपायचं काय यांनी. कवनाचे मायबाप बरं यांनी हे प्रमाण म्हणायचं, त्यांनी तिकडून सांगायचं सकळ तीर्थाची धुरे. नुसता धुरच करायचं काय या प्रमाणांचं. ही सगळी माझ्या करता ते पहिलं लक्षात ठेवा. नावडे जनधन माता पिता. तुम्ही भजनात इतके रमता की बाहेरच्या गोष्टी बाहेर राहतात. आपल्याला त्याचं भान राहत नाही. त्याला जन अरतीर जनसंसदी लोकात येणं आवडत नाही. धनसंपदा प्रिय नाही. आली तर तिचं तो स्वागत करतो पण तिचा तो आसक्त असत नाही. माता पिता या बाबी त्याच्याकरता उपेक्षेच्या ठरतात. तो त्यातून पुढे निघून जातो. महाराज म्हणतात जन नावडे, धन नावडे, माता पिता कोणीच नावडे. त्याचा काय अडचणीचा काळ आला तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येती. आमचे एक संन्यासी परिचयाचे, त्यांना एका माणसाने विचारलं का आम्हाला पोऱ्या पाणी पाजतो, तुम्हाला कोण पाणी पाहिजे? ते संन्यासी ते पण हुशार. ते म्हणाले आम्ही एकदम घडाभरून पिऊन घेतलंय. विठ्ठला सोबत बोलू. समाजाचा विचार न करताना भजनात रमलेल्या माणसाला त्याच्या शेवटच्या टप्प्यात एक माणूस सेवेला देव असा देतो, तो सगळं पार पाडतो. तो माणूस नसतो, तो देव असतो. मी म्हणत नाही ऋणवैपन देखोनी अंगी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनु त्यागी परिचर्या. देव सगळं पाडतो, तो सांभाळतो. जरा सोपं बोलू, भजन केलं म्हणजे तो सांभाळतो असं नाही. तो सांभाळतोच. भजन केल्यावर कळतं त्यांनी कसं सांभाळलं. ती नजर येते, ते सेन्सेशन्स येतात. आपल्याला सेन्स नसतो. नॉनसेन्स म्हटल्यावर राग येईल. विठ्ठला महाराज तो कसं सांभाळतो कळत येईल. जरा सोपं बोलू, एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे आणि ती मिळाली तर ते काय आहे? सांभाळणंच. त्याच्या पुढे बोलू, एखादी गोष्ट पाहिजे आणि नाही मिळाली तर ते सुद्धा सांभाळणंच. म्हणजे दोन्ही वाक्य आपण ध्यानात घ्या. पाहिजे वस्तू मिळाली, हे देवानं काय केलं? सांभाळलं. पाहिजे आणि मिळाली नाही, ते सुद्धा काय? त्याची योजना असते ना काही. एक उदाहरण सांगतो, थांबवतो मी, लांबवण्यात येईलच नाही. आम्ही बसने प्रवास करायचो. कीर्तन होतं कोतूळ, त्या ब्राह्मणवाडा आहे, कोतूळ पासून वर जावं लागतं. रेडा डोंगरी भाग. जागरकाला कीर्तन केलं. माझ्यासोबत एक जण निघताना
ती बस थांबवायला, पण थांबवायला म्हणजे अडवायलाच लागायची, एवढी भरलेली ती ओव्हरफ्लो. त्यांनी बस जेमतेम कशी तरी अडवली. एकाने खिडकीतून बाहेरून पाहिलं, 2 सीट खाली झाल्या होत्या आणि आम्ही 2च जण होतो. पण आम्ही त्यांनी पटकन उपरनं पण टाकलं, हे तात्काळ आरक्षण. खिडकीतून तिथं जाईपर्यंत 2 पैकी एकच सीट खाली राहिली, एकावर एक बाई बसल्या, उठायला तयार नाही. बरं हे इकडून गावकरी खालून आवाज देतो, हा बाई उठा, हा बाई उठा. मी म्हटलं जाऊ द्या आता, एकाला जागा झाली तर आलटून पालटून करू आम्ही, ओतूर जवळ आहे, अर्ध्या तासात पोहोचेल बस. ते ऐकायला तयार. त्याला तो गावाचा अपमान वाटायला लागला, ते बस जाऊ दे ना. बरं तो तिकडून म्हणायचा, बाई उठा, महाराज आहेत. म्हटलं अरे ती सांगू नको, पण आम्हाला पुढचा धोका माहित होता आणि तो लालाच. ते म्हणाले महाराज असेल त्याच्या घरचा. आम्हाला माहिती होतं याचं शेवटचं चरण काय असतं ते. ती काही उठे ना. मी म्हटलं जाऊ द्या, इच्छा आहे तुझी. आम्ही कोतळून निघालो, ब्राह्मणवाडा लागलो. तिथून पुढे बस जायला निघाली. गंमत अशी झाली, तो जो कोपऱ्यात बस एक जण उभा होता, त्याला उतरायचं होतं आणि त्याचं लक्ष नव्हतं. बस थोडी पुढे गेल्यावर तो त्याने आरडाओरडा केला, अरे थांबा थांबा, मला मला उतरायचं. बरं तो दरवाजाकडे गेला आणि परत फिरून आला, कारण त्याची ट्रंक नेमकी वरती रॅकवर होती. पण ती इतकी वजनी होती, त्याने ती जोरात अशी खाडकन ओढली. ओढल्यावर त्याच्या हाताला ते काही पेललं नाही. ती पेटी तिथून त्याच्या हातातून निसटली आणि जी बाई उठली नव्हती तिच्या डोक्यात पेटी बसली. पेटी तिच्या डोक्यात पडली, उजेड माझ्या डोक्यात पडला. देवानं हिला उठू का दिलं नाही त्याचं कारण हे. महाराज रक्त निघत झालं, वाईटच झालं म्हणा आपण कसं म्हणणार. पण मग लक्षात आलं, तेव्हा जर ही उठली असती तर मी बसलो असतो, आणि मी बसलो असतो म्हणजे ती बसली असती. विठ्ठला देवाने विचार केला, थोडा उभा राहिला तरी चालेल, डोका फेट्याचा आहे. विठ्ठला माझं सांगणं आहे संसारी माणसांना, बाबांनो, जे आता तुमच्या सोबत आहे तेही बरोबरच आहे, जे तुमच्या सोबत नाही तेही बरोबरच आहे. ईश्वर चूक कशी करी, करणे का न करणे हे आगवे तोच जाणे. विश्व चळत असे जेणे परमात्मे, माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले. त्या पाणी ऐसे केले व्हावे का. अरे पैसा अंबानी एवढा दिल्यावर पोरगा पण जाड असतो. विठ्ठला आणखी सोपं बोलू, परमार्थ आनंदासाठी करा आणि संसार आनंदाने करा. भगवंता हे जे सगळं चाललंय ते परफेक्ट आहे, 101% करेक्ट. निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे काहीच साकडे पडोनी दी. त्याची त्या मार्गावरची निष्ठा. महाराज म्हणतात, नरका जाणे भय घातलिया, सत्य कर्मा साह्य व्हावे. तुका म्हणे सत्य कर्मा भाव साह्य. तुका म्हणे सत्य कर्मा भाव साह्य. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. तुका म्हणे सत्य कर्मा भाव साह्य. तुका म्हणे सत्य कर्मा भाव साह्य. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. घातलिया भय नरकाने. घातलिया भय नरकाने. घातलिया भय नरकाने. विषय तुका नारायण. विषय तुका झाला नारायण. विषय तुका झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण. माता पिता
विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता हनुमंतराय आपल्या भक्तीची वाट अशीच मोकळी करो आणि त्या वाटेनं चालून आपण समाधानी होत ही हनुमत चरणी प्रार्थना करतो। गोड गळ्यानं गाणारी गंधर्व सभा मृदंग वादन आपण सर्व अनुसंधानपूर्वक श्रवण करणारे श्रोते आणि उपस्थित सर्व संत समुदाय यांच्या हृदयातल्या भगवंताला वंदन करतो आणि थांबतो। विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय।